नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील आपण कूट प्रश्न याच्यातील चौरस व वर्तुळातील संख्या याचं उत्तर कसं काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मग या कूट प्रश्नातील भागामध्ये चौरस, त्रिकोण, वर्तुळ तसेच इतर आकृत्यांमध्ये किंवा बाहेर काही संख्या देऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला काढायचं असतं। मग यासाठी कोणत्या बाबी आपल्याला माहीत हव्यात तर बघा, 1 ते 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 पर्यंतच्या वर्गसंख्या, 1 ते 15 पर्यंतच्या घनसंख्या, 1 ते 100 मधल्या मूळ संख्या, त्रिकोणी संख्या या गोष्टी आपल्या पाठ असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया जलद गतीने करता येणं गरजेचं आहे। आता अचूक उत्तर कसं काढायचं तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उभा स्तंभ पण तपासायचा किंवा कोणत्या प्रश्नामध्ये काही प्रश्नांमध्ये आडवा स्तंभ तपासायचा किंवा तिरपा स्तंभ तपासायचा आणि योग्य तो प्रश्नाचं उत्तर आपण काढायचं असतं। बघा, ते प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला प्रश्न असा दिलाय, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा। आता बघा, यांचा जर आपण विचार केला तर बघा, इथे बघा 11, इथे आहे 13, त्याच्यानंतर 23, त्याच्यानंतर 29, 29च्या नंतर बघा 41, 41च्या नंतर 43 आणि 43च्या नंतर 59, 59 नंतर 61 या सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत। मग 61 नंतरची मूळ संख्या कोणती आहे तर बघा, 61 नंतरची मूळ संख्या आहे 73, म्हणजे क्रमशः 2 सोडून मूळ संख्या इथे दिलेल्या आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 73। दुसरा प्रश्न बघा, आता बघा इथे काय करायचंय, आपण या 2चा वर्ग करूया। बघा इथे 2चा वर्ग 4, बघा 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग 16 आहे की नाही, 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81, 5चा वर्ग 25, 25चा वर्ग 625। मग बघा इथे उत्तर काय येणार आहे 81, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, 7, 5, 18, 18, 6, 18, 50, प्रश्नचिन्ह 31। मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा, इथे थोडंसं आपल्याला तर्क किंवा निरीक्षण क्षमता वापरायची आहे। आता आपण काय करायचं, इथे 7 आणि 18ची बेरीज करूया। बघा 7 अधिक 18 बरोबर 25, मग 25चं वर्गमूळ किती आहे 5 आहे। मग बघा इथे 5 दिले। आता बघा 18 आणि 18 किती झाले 36 झाले, मग 36चं वर्गमूळ किती 6, 6 6 36। आता 50 आणि 31ची बेरीज किती येते 81, मग 81चं वर्गमूळ किती आहे 9 9 81, म्हणून मग इथे या प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9। बघा हा तर खूप सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना येईल असा प्रश्न आहे। बघा बऱ्याच वेळा मुलं या प्रश्न बघितला की त्यांना असं वाटतं अरे बापरे काय करायचं आता अवघड, पण तसं नसतं। थोडंसं आपण काय करायचं, अंकांची फिरवा करायची किंवा थोडंसं काहीतरी क्रिया करून बघायच्या। आता बघा 4 आणि 2 यांची बेरीज किती येते, या दोघांची काय करायची आहे बेरीज। मग बघा 4 अधिक 2 बरोबर किती आलं 6 आलं, मग 6चा वर्ग 36, बघा इथे 36 आहे की नाही। मग त्याच पद्धतीनं बघा 3 आणि 8ची बेरीज किती येते 11, 11चा वर्ग 121 दिलेलंच आहे पुढे। आता बघा इथे 81 दिले आहे की नाही, मग 81 कुणाचं वर्गमूळ आहे, 81चं वर्गमूळ काय आहे किंवा 81 कुणाचा वर्ग आहे तर 81 हा 9चा वर्ग आहे। मग इथे दिले 5, मग 5 मध्ये किती मिळवल्यावर 81 येणार आहे, सॉरी 5 मध्ये किती मिळवल्यावर 9 येणार आहे तर 5 मध्ये 4 मिळवले की 9 येतात आणि मग 9चा वर्ग
81. मग बघा बरं, प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 4. बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, 8 9 72. आता इथे आडव्या स्तंभांचा जर आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येतं 8 9 72. बघा इथे 8 9 72, 7 सक 42 आणि 6 पंचा 30. म्हणजे पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर येणारी तिसरी संख्या. म्हणून इथे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 42. बघा पुढचा प्रश्न, 9 11 101. आता याच्यामध्ये काय संबंध आहे तर बघा इथे काय करूया आपण, 9चा वर्ग अधिक 11चा वर्ग. मग बघा बरं, 9चा वर्ग 81, 11चा वर्ग 121. यांची बेरीज किती येते 202. पण इथे उत्तर तर 101 आहे. मग काय करायचं, याची निमपट करायची म्हणजे याला 2 ने भागायचं. मग बघा बेक के बे, बे 0 0, बेक के बे. मग उत्तर किती आलं 101. मग याच पद्धतीने बघा 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16. मग 64 अधिक 16 बरोबर किती होते यांची बेरीज 80. यांची बेरीज होते 80 आणि 80 भागिले 2 बरोबर किती 40. आता बघा 5चा वर्ग 25 अधिक 15चा वर्ग 225. मग बघा यांची बेरीज करूया, 225 आणि 225 अधिक 25 250 भागिले 2 बरोबर. मग आपलं उत्तर किती येणार 125. मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आहे 125. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 9 26 4. आता इथे आडव्या स्तंभामध्ये काय करायचं तर बघा इथे कोणती क्रिया करायची म्हणजे आपलं उत्तर 26 येईल तर बघा 9 मधून 4 वजा करूया. 9तून 4 वजा केले आलं उत्तर 5. पण इथे तर 26 आहे. मग 26 कशी येईल तर बघा 5चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग 25 अधिक 1 बरोबर काय 26. मग आता बघा 7तून 3 वजा केले 4 आले. 4चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग किती आहे 16. 16 मध्ये 1 मिळवला 17. मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येणार आहे 17. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता इथे पण बघा 12 मधून आपण 4 वजा केले 8 आले है की नाही. मग 8चा वर्ग अधिक 1 बरोबर 8 64 अधिक 1 बरोबर किती 65. बघा इथे दिलेलं आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कूट प्रश्नातील हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.